हा ओंकार असाच सुरू राहू दे। या ओम मुळे तू सगळ्या ब्रह्मांडाशी जोडला जाशील। हा ओम सिद्ध झाला की भविष्यात सगळे शब्द स्वर तुझ्या पुढे हात जोडून उभे राहतील आणि तुझ्याकडून जे लिहिलं जाईल, जे सांगितलं जाईल ते अद्भुत असेल। नाथ परंपरेमध्ये तुझ्याकडून जे शब्द लिहिले जाणार आहेत ते चिरकाळ टिकतील। जालंधर म्हणजे धगधगता अग्नी आहे। त्याचे अस्तित्व अशुभ शक्तीनं जाळून टाकेल। तो ज्ञान घेऊनच सृष्टीत आला आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येईल। महाराज, आम्ही सगळीकडे शोधलं, परंतु राजपुत्र जालंधर आम्हाला कुठेच दिसले नाहीत। सगळीकडे शोध घेऊनही जालंधरचा कुठेच पत्ता लागला नाही। आता राजवाड्यात गेल्यावर काय उत्तर द्यायचा हाच प्रश्न पडलाय। महाराज, मला असं वाटतं आपण आता परत जायला हवं। मच्छिंद्र, नाथ परंपरेच्या चौथ्या नाथांचे आगमन झाले आहे। आता तो क्षण जवळ आला आहे आणि तुझी आणि जालंधरची भेट होणे आवश्यक आहे। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। देवी,
आपण इतकं दुःख केलं तर इतरांची कसे होईल? आपण स्वतःला सावरा. ते शक्य नाही ग. जालंधर कुठे गेला याचा काहीच पत्ता नाही अजून. माते, म्हणजे माझा बंधू आता परत येणार नाही का? निनकेत, मी काहीच सांगू शकत नाही. परंतु माझं अंतर्मन मला सांगतंय की जालंधर गेला तो परत न येण्याच्या निश्चयाने. स्वामी, जालंधर बद्दल काही कळलं का? जालंधरचा अखंड राज्यात शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अरण्याच्या दिशेने गेल्याचे समजले म्हणून तिथेही शोध घेतला, परंतु तो कुठेच सापडला नाही. स्वामी, आपला जालंधर कुठं गेला असेल? काय झालं असेल त्याचं? सुलोचना, आता आपल्याला स्वीकार करायला हवा की जालंधर आपल्याला सोडून निघून गेला. जालंधर, काही कालावधीतच तू तुझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करशील. नाथ परंपरेचा पाया म्हणजे संपूर्ण वैराग्य. या बालवयात तू जो त्याग दाखवला आहेस तो अद्भुत आहे. परमशक्तीशी एकरूप होण्याच्या दिशेने तू उचललेले हे पहिले पाऊल. कठोर तप आणि खडतर यात्रा तुला करायची आहे. लवकरच तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे. माझा शुभाशीर्वाद सदोदित तुझे रक्षण करेल. पिताश्री, माझा बंधू माझ्यावर रागावून तर गेला नसेल? नकेत, तू आणि जालंधर संपूर्ण राजवाड्यात हिंडायचात, फिरायचा, खेळायचा. मग तो तुझ्यावर का रागवे? असं असेल मग तो न सांगता कुठे आणि का निघून गेला? आता मी कोणाबरोबर खेळायचे? नकेत, तुला तुझ्या बंधूचा विरह सहन होत नाहीये हे मी समजू शकतो. परंतु आता आपल्याला हे सत्य स्वीकारायला हवे की जालंधर आपल्याला सोडून निघून गेला आहे. बंधू, कुठे आहेस तू? तुला माझी आठवण येत नाही का? बंधू,
हा तर जालंधर. ह्याला मी स्वतः सोमयागाच्या वेळेस राजा बृहद्रव आणि राणी सुलोचना यांच्या स्वाधीन केले होते. तरी हा इथे कसा? जालंधर, आपण कोण? मी आपल्याला ओळखले नाही. मी अग्निदेव. बृहद्रव राजाने जो सोमयाग केला होता त्यावेळेस तुझ्या जन्माला मीच सहाय्यभूत झालो होतो. श्री महादेवांनी कामदेवाचे भस्म केल्यानंतर त्याला मी जतन करून ठेवले होते. त्यात साक्षात अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला आहे. आणि त्यांनाच मी ह्या यज्ञातून तुमच्या स्वाधीन करतो आहे. हे राजन, त्याचे संगोपन करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. अर्थात तुम्हीच माझ्या जन्माचं कारण आहात. होय जालंधर, आणि म्हणूनच मी हा वणवा थांबवू शकतो. धन्यवाद अग्निदेव. शुभम भवतु. जालंधर बंधू! 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 मिनकेत. बंधू, तू आम्हाला सोडून का गेलास? आम्ही सगळे तुझी प्रतीक्षा करत होतो. मला कल्पना आहे, तुम्हा सगळ्यांना मी खूप दुःख दिलं आहे. माता खूप दुःखी आहे आणि पिताश्री खूप काळजीत आहे. मी त्यांना भेटून निघालो असतो, पण त्यांनी मला जाऊ दिलं नसतं. पण तुला का जायचं होतं? कारण मला विवाह करायचा नव्हता. पण तू हे समजावून का नाही सांगितलंस? माझं कोणी ऐकलं नसतं. तू माझ्यासोबत चल, सगळे तुझी वाट बघतायत. आता मी पुन्हा माघारी येणार नाही. माता आणि पिताश्रींना सांग की मला क्षमा करा. आता तू माघारी जा. तू खरंच येणार नाही? नाही. कुठे जाणार आहेस? ते ठाऊक नाही. पण तू या वनात काय खाणार? कुठे झोपणार? तेही ठाऊक नाही. या वनात वाघ, सिंह आहेत. मला त्यांची भीती नाही. मग आपण कधी भेटणार? योग असेल तर पुन्हा भेटू.
माते माते पिताश्री पिताश्री. काय झालं मिनकेत? माते पिताश्री, मला आता स्वप्न पडले. या स्वप्नात मला माझा बंधू दिसला. काय मिनकेत, काय म्हणाला जालंधर? बंधू म्हणाला तुम्ही परत येणार नाही. भविष्यात योग्य वेळ आली तर आपली भेट होईलच, परंतु आता मी मागे येणार नाही. माझ्यासाठी जे जे केले त्याची मला जाणीव आहे. मातेला आणि पिताश्रींना माझा नमस्कार. याचा अर्थ निश्चित की जालंधर आता परत येणार नाही. स्वामी, जालंधर आपल्याला सोडूनच जाणार होता, तर तो आपल्या आयुष्यात का आला? सुलोचना, वाईट वाटून घेऊ नकोस. आपला त्याच्या आयुष्यात जो कार्यभाग होता तो पूर्ण झाला. आपल्याला त्याच्यासाठी जे जे करायचे होते ते आपण पूर्ण केले. श्री महादेवांचीच कृपा की अशा दिव्य पुत्राचे पालक म्हणून आपली निवड झाली. हे आपले महद भाग्य. महादेव शंभो. हे राजा बृहद्रव आणि देवी सुलोचना, राजपुत्र मिनकेतला जे स्वप्न पडले ते केवळ त्याच्यातील सात्विकतेमुळेच. बाळ मिनकेत, तुझे जालंधरवर असलेले प्रेम मला ठाऊक आहे. देवी सुलोचना, आपण माता आहात, त्यामुळे जालंधरच्या जाण्याचे दुःख होणे हे स्वाभाविक आहे. परंतु जालंधरच्या जन्मासाठी अप्रत्यक्षरित्या तुम्हीच सहाय्यभूत झालात, हे महदभाग्य. श्री महादेव आणि श्री दत्तात्रय महाराज यांच्या इच्छेमुळेच राजा बृहद्रवास सोमयाग करण्याची बुद्धी झाली. निश्चितच तुमच्या अनंत जन्मांच्या पुण्याईने जालंधरचे माता पिता अर्थात एका ईश्वरी अवताराचे पालकत्व तुमच्याकडे आले. ह्या पुढे तुमचे नाव इतिहासात चिरकालासाठी कोरले जाईल, ह्यात शंका नाही.